नमस्कार मैत्रिणींनो, मार्च महिना उजाडला की आपल्या सगळ्यांनाच वेध लागतात ते म्हणजे 8 मार्च या महिला दिनाचे. तो एक दिवस साजरा करून काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा अबला महिलांना वर्षभर सबला करण्याचा प्रयत्न करत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तो खरा महिला दिन आहे. अशा विचारांवर ठाम असणारी, वेगळ्या वाटेवरून चालणारी आणि रोजच महिला दिन साजरा करणारी आजच्या आपल्या श्राव्य मालिकेतली ही 6वी व्यक्तिरेखा आहे गायत्री पाठक पटवर्धन हिची. ऐकूया वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेतला भाग 6वा, सनाथ तत्व गायत्रीचे. लेखिका डॉक्टर सुमेधा रानडे, वाचक स्वर सुवर्ण बोडस. गायत्रीचं बालपण खरं तर मिरजेतल्या पाठक अनाथाश्रमात गेलं. लहानपणापासूनच गायत्री अतिशय करारी, धाडसी आणि हुशार होती. अनाथ, निराधार म्हणून कोणी आपल्याकडं सहानुभूतीनं आयुष्यभर बघत राहावं आणि तसंच आपण घडावं अशी तिची अजिबात इच्छा नव्हती. 18व्या वर्षी ती संस्थेतून स्वतःच्या मर्जीनं बाहेर पडली. खरं तर तेव्हा तिचं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालं नव्हतं, पण ध्यास होता काहीतरी करून दाखवायचा, स्वतःला सिद्ध करण्याचा. पुण्यात तिनं विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये प्रवेश मिळवला. या संस्थेत कमवा आणि शिका या तत्वानुसार राहता यायचं. या अंतर्गत ही समितीच त्यांना छोटं मोठं काम मिळवून देण्यात मदत करायची. या समितीद्वारे गायत्री पुढील 2-3 वर्ष रोज वेगवेगळ्या 3 नोकऱ्या करत शिकू लागली. सकाळी कॉलेज, दुपारी स्वाधार संस्थेत मदतनीस म्हणून काम, त्यानंतर तासाला 10 रुपये प्रमाणे दैनिक सकाळ ग्रंथालय ऑफिसात काम, संध्याकाळी शिवाजीनगर पोलीस वस्तीतील मुलांसाठी संस्कार वर्ग, अशी तारेवरची कसरत करत करत गायत्री राज्यशास्त्र हा विषय घेऊन BA झाली. तसंच त्यानंतर तिनं पत्रकारितेतला डिप्लोमाही केला. आज का आनंद या पेपरमध्ये ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली. यावेळी झालं असं की स्वतःचं अकाउंट ओपन करण्यासाठी ती बँकेत गेली. तेव्हा तिला तिचं नाव विचारण्यात आलं. दरवेळेप्रमाणे तिनं गायत्री पाठक असं उत्तर दिलं, पण बँकेतले अधिकारी मानायलाच तयार नव्हते. बँक नियमांप्रमाणे मधलं नाव पाहिजेच म्हणून हट्टाला पेटले. आपण अनाथाश्रमातून आल्यामुळं मधलं नाव आतापर्यंत लावलंच गेलं नाही आहे, त्यामुळे मी ते कसं सांगणार असं गायत्रीनं सांगितलं. या प्रसंगामुळे तिच्या मनातील खरं अनाथपण पुन्हा एकदा अधोरेखित झालं आणि मनात विचारांचं वादळ निर्माण झालं. बँक अकाउंटसाठी आयडेंटिटी प्रूफ, रेसिडेन्शियल प्रूफ, कसलंच प्रूफ नाही, त्यामुळे बँक अकाउंट काढणार कसं? आज माझ्यासारखीच सर्व अनाथ मुलांची अशीच स्थिती असणार. या प्रश्नांना वाचा फोडलीच पाहिजे. हा विचार गायत्रीच्या मनात सुरू झाला. देवकृपेनं तिच्या आयुष्यात अनेक चांगली माणसं आली. त्यांनी तिला मदत केली. पुढे जाऊन एका बँकेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांनी तिला अकाउंट काढून देण्यात मदत केली. त्यात तिचा पगार जमा होऊ लागला. पुढे तिनं लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक प्रभात, साम TV इथे पत्रकार म्हणून 15-16 वर्ष पत्रकारिता केली. या दरम्यान तिनं अनाथांच्या प्रश्नांवर अभ्यासात्मक काम करायला सुरू केलं. पत्रकार भूमिकेतून तिला अनेक बालकाश्रम आणि अनाथालयामध्ये प्रवेश मिळू शकला. तेव्हा तिला सगळीकडची परिस्थिती अतिशय विदारक जाणवली. मुख्यतः 18 वर्षांपर्यंत ही मुलं संस्थेत राहू शकतात, पण पुढे जाऊन या मुलांचं खरंच काय होतं याचा पाठपुरावा कोणतीही संस्था करत नाही, हे तिला जाणवलं. गायत्री MSW करत असताना पुण्यातल्या एका नामांकित बालकाश्रमात तिला इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. तिथं अनेक निराधार, अत्याचारित अनाथ मुली, कुमारी माता खूप दयनीय अवस्थेत होत्या. एकंदरीत तिथली वागणूक जेलप्रमाणे होती. 18 वर्ष पूर्ण होऊन कधी एकदा आपण या जेलच्या बाहेर पडतो अशी त्या वाट बघत असत. पण बाहेर पडल्यावर पुढे काय हे कुणालाच माहीत नव्हतं.
अशाच एका मुलीचा बाहेर पडल्यावर गायत्रीनं पाठलाग केला तेव्हा तिला एक धक्कादायक चित्र समोर आलं. असं लक्षात आलं की जिथं मुलींनी जाऊ नये म्हणजे वेश्यावस्ती, तिथं या मुली जाऊ लागल्यात. ना कुणाचा आधार, ना कुणाचं मार्गदर्शन, ना हाती काही पैसा. काय करणार त्या तरी? ही अत्यंत विदारक अवस्था जेव्हा गायत्रीनं पाहिली तेव्हा तिनं ठरवलं की ह्या आयुष्याच्या टप्प्यात येणाऱ्या अनाथ मुलामुलींसाठी काम करायचं, त्यांना हक्काचा आधार मिळवून द्यायचा, जमल्यास त्यांना आरक्षण मिळवून देणं गरजेचं आहे. मोहीम खूप बिकट होती, पण या गायत्रीनं ती पूर्ण केलीच. अनाथांसाठी अनाथ ओळखपत्र आणि त्यांना सरकारी कॉलेजेस, सरकारी वसतिगृह आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी झटायचं असं तिनं ठरवलं. यासाठी ॲडव्होकेट राजेंद्र अनुभले यांनी 2012 साली सुप्रीम कोर्टात अनाथ आरक्षणासाठी पहिल्यांदाच दाखल केलेल्या याचिकेत तिनं अनाथ मुलांच्या समस्यांबाबत बहुमोल माहिती सादर केली. 18 वर्षांनंतर या अनाथ मुलांचं नक्की पुढं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तिनं विविध उपक्रम, समाजमाध्यमं, TV, टॉक शो याद्वारे माहिती एकत्रित करण्याचं काम सुरू केलं. या सगळ्यातून मिळालेली माहिती खूपच मन हेलावून टाकणारी होती. 18 वर्षांनंतर संस्थेतून जेव्हा मुलगा किंवा मुलगी बाहेर पडते तेव्हा एकतर शिक्षण पुरेसं नसतं ज्याद्वारे कमाई नीट होईल, हक्काचं छत्र नसतं, आधार नसतो. बहुतांशी मुलींचं लग्न करून दिलं जातं, त्यात ते लग्न एकतर उपकाराच्या भावनेनं किंवा कुठे मुलगीच मिळत नाही तर चला अनाथ मुलीशी लग्न करूया म्हणून केलेलं असतं. बऱ्याचदा मुलींना अनाथ आहे म्हणून लग्नानंतर अत्यंत त्रास पण दिला जातो, कारण त्यांना विचारणारं कुणी नसतं. मुलं छोटी मोठी कामं मिळवून पैसा कमवतात, पण ती व्यसनाधीन होतात. खूप कमी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आपलं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. तर मोठ्या शहराच्या ठिकाणी असलेल्या 18 वर्षांवरील मुलांचं ह्युमन ट्रॅफिकिंग तर होतच होतं. ही परिस्थिती बदलण्यासाठी गायत्रीनं प्रथमतः संस्थेतून 18 वर्षांनंतर बाहेर पडलेल्या मुलामुलींना संघटित करण्याच्या हेतूनं प्रयत्न सुरू केले आणि अद्यापही ती करतीये, ज्यातून भारतातील अनाथ मुलांचं पहिलं स्नेहसंमेलन तिनं आपल्या स्वतःच्याच मातृसंस्थेत अर्थात पाठक अनाथाश्रमात मिरज इथं भरवलं, ज्यात 100 मुलं-मुली पुन्हा एकदा संस्थेत एकत्र आली, हसली, रडली, खेळली आणि मग प्रत्येक जिल्हास्तरावर अशी अनाथ युवक-युवतींची संघटना बांधण्याचं काम सुरू झालं. नशिबानं या दरम्यान 2012 साली अनाथ आरक्षण याबाबत जी याचिका दाखल केली होती तिचा निर्णय 2013ला लागला, पण प्रत्यक्षात आरक्षण मिळायला 2018 साल उजाडलं. अनाथ मुलांना खाजगी शासकीय महाविद्यालयं, विद्यापीठं, सरकारी वसतिगृह, सरकारी नोकरी, कौशल्य प्रशिक्षण या ठिकाणी 1% आरक्षण मंजूर झालं. असा आदेश प्रस्तुत करणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलं, ज्यात आपल्या गायत्रीचा सिंहाचा वाटा आहे. खूप अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. हे सर्व करत असताना तिनं आपलं शिक्षण एका बाजूनं सुरूच ठेवलं. तिनं MA समाजशास्त्र घेऊन केलं, जेंडर एज्युकेशन डिप्लोमा पूर्ण केला, आपल्या अंगभूत असणाऱ्या कलेला सुद्धा तिनं जोपासलं. तिनं पंडित राजेंद्र कंदळगावकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवीत SNDT कॉलेजमधून शास्त्रीय संगीताचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता ती गांधर्व महाविद्यालयाचा संगीत विशारद हा टप्पाही ओलांडतेय. सध्या अनाथ मुलांच्या प्रश्नावर PhDसाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. अनाथ आरक्षण मिळण्यासाठी त्या बालगृहातील मुलींकडे, मुलांकडे अनाथ ओळखपत्र असणं गरजेचं आहे. ते मिळवण्यासाठी मुलामुलींना प्रशासकीय कार्यालयात अनेक फेऱ्या घालाव्या लागतात. हे खेटे घालण्यापेक्षा नकोच ते ओळखपत्र आणि आरक्षण अशी वेळ यायची. यातून गायत्रीच्या सनाथ वेलफेअर फाउंडेशनची स्थापना झाली. अनाथ मुलांसाठी प्रशासन आणि बालगृह यातील दुवा होणं,
बालगृहातून बाहेर पडल्यानंतर पुढची वाटचाल काय करावी याबाबत समुपदेशन, मुलींना व्यवसाय मार्गदर्शन आणि अगदी लग्न झाल्यावरच्या कौटुंबिक गोष्टींबाबत मार्गदर्शन, विविध विषयांवर कार्यशाळा, त्यांना तात्पुरता आसरा देणं आदी अनेक कामं या फाउंडेशनमार्फत केली जातात. सनाथ माहेर मेळावा हा या फाउंडेशनचा आगळावेगळा उपक्रम. माहेर म्हणजे मनाचा हळवा कोपरा. पण अनाथाश्रमातून विवाह करून गेलेल्या मुलींना, ज्यांना माहेरच नाही, त्यांना काय होत असेल? त्यांना कधी आजूबाजूला बाकी महिलांना बघून माहेरची सय आली तर? याच विचारानं गायत्री दरवर्षी हा माहेर मेळावा भरवते. यात पूर्ण महाराष्ट्रातून अनाथ माहेरवाशिणी एकत्र येतात. त्यांचं यथोचित प्रेमानं माहेरपण केलं जातं. त्यांना उपयोगी होतील असे पालकत्व, मुलांचं संगोपन याविषयी कार्यशाळा घेतल्या जातात. त्यांना काही अडचणी असतील तर त्या समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना केली जाते. सुंदर आठवणी आणि प्रेमाश्रू घेऊन या माहेरवाशिणी निरोप घेतात पुढील वर्षी भेटण्यासाठी. खरंच अतिशय वेगळ्या वाटेनं जात गायत्रीनं अनेकांना आधार देऊन सनाथ बनवलंय. कोविड काळात गायत्रीनं अनाथ मुलांनाही मोफत शिक्षण मिळावं याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि त्यातही देशव्यापी अनाथ मुलांच्या मोफत शिक्षणावर निर्णय घेण्यात आला. अनेक निराधार, विधवा, कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या विवाहित महिला, अविवाहित मुली यांना गायत्री राज्यस्तरावर संघटित करू पाहतेय. तिच्या सनाथ संस्थेच्या मुली म्हणजेच माहेरवाशिणी स्वबळावर सक्षम होण्यासाठी कंबर कसतात. त्यातूनच काही मुली आज शासकीय सेवेत रुजू झाल्यात. त्यामध्ये कुणी PSI, नायब तहसीलदार, शासकीय रुग्णालयात स्टाफ नर्स, तर कुणी PWDमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाल्यात. आज गायत्रीच्या रूपानं त्यांना आशेचा किरण लाभलाय. मला वाटतं गायत्री ही स्वतः महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण आहे आणि आपल्यासारख्या सक्षम महिला ती बनवतीये. गायत्रीला तिच्या या कामाबद्दल आजपर्यंत पाठक संस्थेचा फिनिक्स पुरस्कार, सांगली युवा गौरव, लोकमत पुणे सन्मान, महिला बालविकास विभागाकडून राज्यस्तरीय पुरस्कार, तर्पण संस्थेचा सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय युवा पुरस्कार, विविध संस्था संघटनांकडून स्त्री गौरव पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली चांगुलपणाची चळवळ या दिल्लीतील संस्थेचा दिल्ली लीडरशिप अँड पॉझिटिव्हिटी आदी सन्माननीय पुरस्कार लाभले आहेत. खरंच गायत्रीच्या कामाला तोड नाही. तिच्या प्रयत्नांमुळे आज अनेक अनाथ मुलं 18व्या वर्षानंतर पण शिकतील, सुरक्षित ठिकाणी राहतील, सरकारी नोकरीत रुजू होतील, होत आहेत. इथं खरंच आरक्षण गरजेचं होतं, ते मिळालं. आता तिचं पुढचं स्वप्न आहे महाराष्ट्राप्रमाणे भारतातील सर्व राज्यामध्ये 1% अनाथ आरक्षण कायदा त्रुटीरहित आणणं. यासाठी तिच्या अखंड मुंबई, मंत्रालय, दिल्ली अशा फेऱ्या सुरू असतात. असं काम करणाऱ्या महिलांना घरातून भक्कम आधार लागतो. काही वेळेला घरातल्यांची मदतही घ्यावी लागते. गायत्रीला तसाच जोडीदार श्रीयुत श्रीरंग पटवर्धन यांच्या रूपानं लाभलाय, जे तिला तिच्या सर्व कामात हिरिरीनं मदत करतात. इतरही कुटुंबियांचं सहकार्य तिला आहेच आणि त्यांना तिचा अभिमान आहे. तर अशा या अनाथांना सनाथ करण्याची वेगळी वाट धरणाऱ्या गायत्रीला मानाचा मुजरा. सनाथ तत्व गायत्रीचे या लेखाच्या लेखिका होत्या डॉक्टर सुमेधा रानडे. वाचक स्वर सुवर्णा बोडस.